आपलं जे उपनिषद आहे, या उपनिषदाचं जर बघितलं तर आपल्याला अभ्यासाला 3 उपनिषद आहेत. आणि टोटल हेच जर उपनिषद बघितलं तर 128 130 श्लोक आहेत ह्याच्यातच. आणि अशी 3 उपनिषदं आपल्याला आहेत. आणि एक अख्खा पेपर जो आपण लिहिणार त्याच्यामधला हे एक भाग आहे फक्त. आता आपण जे उपनिषद शिकतोय ते. त्यामुळे थोडंसं आपल्याला वेगानं पण घ्यावं लागेल, पण समजलं पण पाहिजे. गाभा तर चुकता कामा नये, परंतु त्याच्याबरोबर आपल्याला थोडा स्पीड पण ठेवावा लागणार आहे. तर जर नाही काही समजलं मध्येच आपल्याला विचारायला हरकत नाही, म्हणजे परत आपण बेसिककडे जाऊ शकतो. काल आपण कुठे होतो तर याच्यामध्ये जो पदार्थ विज्ञानाचा भाग, पदार्थ विज्ञान म्हणतो आपण दर्शनशास्त्र. तर हे सगळं जे काही आहे वैदिक ज्ञान आपण ज्याला म्हणतो, त्याचा योगिक दृष्ट्या विचार जेव्हा केला जातोय किंवा जे जे ज्ञान म्हणून लिहिलेलं आहे ते कशासाठी आहे, तर आपल्या अस्तित्वाचा जो मूळ घटक आहे तो शोधण्यासाठी आहे. हे बेसिक लक्षात ठेवा. अगदी म्हणजे कोणीही विसरायचं नाही की तत्वज्ञान म्हणजे काय. तत्व आपल्याला शोधायचं आहे. बेसिक तत्व, आपलं बेसिक तत्व काय आहे, सृष्टीचं बेसिक तत्व काय आहे, याचा शोध घेण्याचा हा सगळा प्रयास आहे. प्रत्येकानं तो शोधलेला आहे. जसं मी काल म्हटलं तसं की आंधळ्यानं जेव्हा हत्ती बघायला सुरुवात केली तेव्हा त्याला एखाद्याला शेपूट असेल तर तो दोरीसारखा वाटला, एखाद्याला खांबासारखा वाटला, पाय बघितला त्यानं. अशा पद्धतीत तो चालू आहे. तर हा जो प्रवास आहे हा आपण बघतोय की उपनिषदापासून पुढे कसा झाला. मग त्यांनी प्रत्येकानं थिअरी लिहून ठेवलेल्या आहेत की बेसिक तत्व ज्यांना जे जे सापडलं त्या त्या अनुषंगाने त्यांनी थिअरीज लिहून ठेवल्या की त्याचा विकास कसा झाला. आणि जसं आपण आज म्हणतो की बिग बँग थिअरी आपण विचार करतो की बिग बँग झाला, मग त्याच्यानंतर ग्रह म्हणजे सगळीकडे वायू गोळा, वायू धूळ होती सगळी असं म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर त्यांचे कण एकत्र येऊन मग त्याच्यापासून ग्रह ताऱ्यांची निर्मिती झाली. अशा पद्धतीत आपण बिग बँग थिअरीचं हे करतो. विज्ञान आज जे समर्थन करतं किंवा थिअरी मांडतं तशा पद्धतीतल्या ह्या थिअरीजच आहेत ज्या त्या काळी लिहून ठेवलेल्या आहेत. परंतु इथे फरक असा आहे की यांनी कसं केलं की यांचा न्याय पक्का होता. यत पिंडे तत् ब्रह्मांडे. जे पिंडात आहे, जे आपल्या आत आहे, तेच प्रमाणात आहे. ते सृष्टीमध्ये, सगळ्या सृष्टीमध्ये ते आपल्याला मिळणारच आहे. त्यामुळं त्यांनी काय केलं तर आपल्या आतमध्ये शोध घ्यायला सुरुवात केली. कारण त्यावेळी अशी काय पद्धत नव्हती, दुर्बिणी नव्हत्या की बाहेर जाऊन काहीतरी शोधायचं आहे आपल्याला. या गोष्टीत ते पडले नाही. त्यांनी स्वतःमध्येच आपल्या आतमध्ये जे आहे ते नक्कीच ब्रह्मांडामध्ये असणार. आणि स्वतःच्या आतमध्ये जर मी व्यवस्थित बघू शकलो तर मला त्या मूळ तत्वाचा शोध घेता येईल, याच्यावर त्यांची श्रद्धा होती. आणि त्या हिशोबाने त्यांनी जे काही काम केलं ते म्हणजे योग. आलं लक्षात. तर त्याचे अनुभव आणि त्यांनी अनुभवातून जे ज्ञान मिळवलं ते हे इथे लिहून ठेवलेलं आहे. याच्याबद्दल आपण निशंक असलं पाहिजे, याला श्रद्धा म्हणतात. आता त्याचा अनुभव घेऊन आपण जेव्हा आपल्या दृष्टीनं वापरून बघून अनुभव घेणार त्यावेळी आपण त्या अंधश्रद्धेपासून बाजूला होऊ. बरोबर. तर आता ह्यानी इथे काय काय सांगितलंय आपल्याला, तर सर्वात पहिल्यांदी जे परमपद किंवा जे ईश्वर आपलं मूळ तत्व म्हणून त्यांनी जे मानलेलं आहे त्याचा विस्तार कसा झाला हे त्यांनी सांगितलंय की परमात्म्याला अहंकाराची म्हणजे जसं तरंग पाण्यावर उमटतात त्याप्रमाणे अहंकाराचा अहंभाव त्याच्यामध्ये निर्माण झाला. आणि त्यानंतर मग ही सृष्टीचं स्वरूप निर्माण झालं. जसे तरंग पाण्यावर उठतात त्या पद्धतीनं कमी अधिक प्रमाणात तरतम भावात गुणांमध्ये बदल होत गेले आणि मग त्याच्यापासून पंचमहाभूत बनली. त्याच्यानंतर सर्व सृष्टीची निर्मिती झाली. या पद्धतीनं त्यांनी सृष्टी उत्पत्तीचा क्रम सांगितलेला आहे. आता जे जे म्हणून तुम्ही पदार्थ विज्ञान नाही, सॉरी, परत परत तो शब्द येतोय माझ्याकडे. पदार्थ म्हणजे हे जी तत्व आहेत, तर ह्या तत्वामध्ये कसा विकास होत गेला आणि भौतिक जे गोष्टी निर्माण झाल्या त्याच्यामध्ये जे पदार्थ कारणीभूत आहेत त्यांचं विवेचन करणारं शास्त्र म्हणजे पदार्थ विज्ञान. आलं लक्षात.
आणि याचाच जो आपण आपल्या शास्त्रामध्ये किंवा योगशास्त्रामध्ये जो शब्द वापरतो तो म्हणजे दर्शनशास्त्र. दोन्ही एकच आहे. आलं लक्षात? मी आता आयुर्वेदाचा स्टुडंट आहे आणि आम्हाला पदार्थ विज्ञान नावाचा एक सब्जेक्ट होता ज्याच्यामध्ये हे सगळं विवेचन केलेलं होतं. परंतु दर्शनशास्त्र हेच या म्हणजे योगाच्या अनुषंगाने आपल्याला वापरायचा आहे तो दर्शनशास्त्र हा शब्द. आणि ही दर्शन आपल्याला योगदर्शन पूर्ण अभ्यासाला आहे. आणि तत्वज्ञान या विषयामध्ये 6 दर्शन, षडदर्शन आपल्याला अभ्यासाला पण आहे. बरोबर? मग ती पण आपल्याला अभ्यास करायची आहेत. मग त्याच्यामध्ये पण हेच असणार आहे. हे लक्षात घ्या. प्रत्येकानं जे पदार्थ मुळात आहेत त्या पदार्थांचा शोध घेतलेला आहे, त्या तत्वांचा शोध घेतलेला आहे आणि ती तत्व लिहून ठेवलेली आहे. तर ते शास्त्र म्हणजे दर्शनशास्त्र. हे एक महत्वाचा मुद्दा. काल पण असे काही ठळक मुद्दे आहेत की जे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात म्हणून मी परत परत पॉलिश करून किंवा सगळ्या अंगानं सांगण्याचा प्रयत्न करतोय. पुढे जाऊन तुम्हाला कुठली अडचण येऊ नये हा त्याच्या मागचा हेतू आहे. तर आपण साधारण 10 श्लोक झालेले काल. त्यानंतर आपण बघूया पुढचा. शेअर करू का? करा. एक मिनिट हा, शेअर करतो. आली का बघा? शेअर होतोय का? हो सर. हो, झाली. ओके. हा 10च्या वर गेला. हा, ओके. आता हा 11वा श्लोक आपल्या इथे आहे. सुखदुःखैः समायुक्तम जीव भावनया कुरु तेन जीवाभिधा प्रोक्ता विशुद्धेहि परमात्मनी. या देहात सुखदुःख निर्माण करणारी चैतन्य शक्ती म्हणजे आत्मा आहे. आता हा आत्मा जो आहे तो परमात्माचाच अंश किंवा परमात्म्याचा छोटा कण असं आपण म्हणूया. हे ह्या उपनिषदामध्ये मानलेलं आहे किंवा त्यांनी असं सांगितलेलं आहे की परमात्म्याचाच अंश म्हणजे आत्मा हा आहे आणि तो प्रत्येक देहात आहे आणि तो आपल्या देहात चैतन्य स्वरूपात राहतो आणि सुखदुःख निर्माण करतो. हा आत्मा शुद्ध असून तो भगवंताचा अंश आहे. सत्व, रज आणि तम या निसर्गाच्या नैसर्गिक गुणापासून मुक्त असलेला जीवच ईश्वर किंवा देव आहे, परमात्मा आहे. इथे शब्द ऍक्च्युअल परमात्मा पाहिजे, देव आहे असा शब्द आला. तर सत्व, रज आणि तम या निसर्गाच्या नैसर्गिक गुणापासून हा काय आहे? मुक्त मुक्त. आहे. हे लक्षात घ्या. आता इथे एक उद्या मी तुम्हाला ही इथे एक छोटीशी आकृती काढून दाखवणार आहे की हे नीट समजून घेणं आवश्यक आहे की माझा चेहरा दिसणार नाही. आता परत आपण हे करतोय स्ट्रीमिंग. ठीक आहे. आपण असा विचार करूया की सृष्टीच्या एका बाजूला त्याचा निर्माता आहे, ज्यानं परमात्म्यानं ही सृष्टी निर्माण केली असं आपण म्हणू. बरोबर आहे? त्यानंतर या सृष्टीचा विकास होत गेलेला आहे पुढे पुढे. म्हणजे काय? तर त्याच्यानंतर प्रकृती आली, प्रकृतीपासून उत्पन्न होणारी पंचमहाभूत आली, पंचमहाभूतांपासून सगळी सजीव आणि निर्जीव सृष्टी निर्माण झाली. ओके. आता हे जसं सृष्टीमध्ये सगळीकडे झालं तसंच आपल्या शरीरामध्ये काय काय आहे? तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा सृष्टा किंवा द्रष्टा या नावानं योगशास्त्रानं ज्याला द्रष्टा म्हटलेलं आहे, तर असा जो आत्मा आहे किंवा परमात्म्याचा अंश आहे तो एक भाग झाला. त्यानंतर आपलं जे शरीर आहे, आपलं जे मन आहे, आपल्या भावना आहेत, आपलं जे काही थोडक्यात शरीर आणि त्याच्याशी निगडीत सगळ्या गोष्टी ज्याला आपण मी नावाची संज्ञा देतो किंवा मी डॉक्टर आहे, मी डॉक्टर अमोल आहे, ही जे आपण ज्याला ज्याला म्हणतो ते सगळ्या गोष्टी या त्यानंतर निर्माण झालेल्या आहेत. मग त्या निर्माण होण्यासाठी काय काय अवलंबून, कशावर अवलंबून आहे? तर प्रकृती
नंतर 3 गुण आले, सत्व रज तम. त्या सत्व रज तमामध्ये तरतम भाव निर्माण झाला आणि आपल्या शरीरामध्ये जी महाभूत आहेत त्याच्यामध्ये प्रधानत्व काय असेल ते दोषानुसार निर्माण झालं, सप्त धातू निर्माण झाले आणि मग त्यानंतर आपलं शरीर निर्माण झालं. आता इथे हा जो मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करतोय तो म्हणजे व्यष्टी आणि समष्टी. समष्टी म्हणजे अख्ख्या सृष्टीमध्ये जी घटना घडली आहे ती, आणि त्याच्याच छोट्या स्वरूपात आपल्या शरीरातील सृष्टीमध्ये जी घटना घडली आहे ती, या दोघांमध्ये सारूप्य आहे, संबंध आहे. जसं परमात्मा हा तिकडचा चेतन तत्व आहे तसं आपल्या शरीरामध्ये आत्मा हा चेतन तत्व आहे. आलं लक्षात? समजतंय का की अजून व्यवस्थित सांगायला पाहिजे? बोला थोडं रिपीट कोणीतरी. करा, रिपीट हा करा सर. एकदा हा. व्यष्टी समष्टी हे शब्द आपल्याकडे बऱ्याच वेळा शास्त्रामध्ये सगळ्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात. तर ह्याचं आपल्याला थोडस ज्ञान घेणं आवश्यक आहे. एक मिनिट हा. तर मी काय सांगत होतो, हा. तर व्यष्टी आणि समष्टी. समष्टी म्हणजे काय, तर अख्ख्या सृष्टीमध्ये ज्या गोष्टी घडत असतात त्या घडण्याच्या मागे जी कारणं असतील किंवा जे काही असेल ते सगळ्याचा विचार करणे, समग्र विचार करणे, याला आपण समष्टी म्हणणार. आणि व्यष्टी म्हणजे काय, तर व्यक्तीपुरतं मर्यादित, म्हणजे स्वतःपुरतं मर्यादित आपण विचार करणार. मग आपला बेसिक सिद्धांत काय आहे, पिंडी ते ब्रह्मांडी. बरोबर आहे? म्हणजे काय, तर माझ्या शरीरात ज्या घटना सृष्टीच्या क्रमानुसार घडत आहेत त्याच घटना सृष्टीमध्ये पण घडलेल्या आहेत. म्हणजे हे सगळं ब्रह्मांड हे त्याच स्वरूपात आहे जशा स्वरूपात माझा देह नावाचं सृष्टी आहे. छोटी सृष्टी आहे ही पण, असं आपण म्हणूया. आणि जसं हे शरीर बनलेलं आहे त्याच पदार्थांनी सगळ्या सृष्टीमध्ये सुद्धा गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. बरोबर आहे? मग आपल्या शरीरामध्ये जे चेतन तत्व आहे त्याला आपण काय नाव दिलं, आत्मा. बरोबर आहे? हो. तसं अख्ख्या सृष्टीमध्ये असणारा कुठलं तत्व, चेतन तत्व आहे, परमात्मा. बरोबर आहे? हो. मग व्यष्टी आणि समष्टी लक्षात आलं तुमच्या काय आहे? हा. आता ह्यानंतर परमात्मा बेसिक आणि काही, आत्मा. हा, आलं का लक्षात? हो. ओके. तर आता त्याच्यानंतर काय काय आहे बघा, की इथे सृष्टी उत्पत्ती कशी झाली ते पण सांगितलं मगाशी मी, की 3 गुण आहेत, सत्व रज आणि तम. बरोबर? या 3 गुणांमध्ये, आता गुण म्हणजे कसं असतं, सिंपल एकदम त्याची साधी परिभाषा तुमच्या आमच्या भाषेत कसं आहे, की एखादा हा मुलगा ना एकदम बुद्धिमान आहे, हा त्याचा आपण गुण सांगितले. बरोबर आहे? किंवा हा मुलगा आहे ना एकदम मंद आहे, त्याचा गुण आपण विशेषण वर्णित करतो. असे जे गुण असतात, तर हे जे गुण आपण वर्णन करतो ना त्याच्याही मुळात जाण्याचा प्रयत्न ह्यांनी केलाय, की असे जेवढे काही म्हणून गुण असतील त्या सगळ्या गुणांचा जर हिशोब घातला तर त्यांना 3 विभागात विभागता येईल. एक म्हणजे सत्व, दुसरं रज आणि तिसरं तम. आता याला, हा, सत्व म्हणजे काय, तर प्रकाशशीलता. रज म्हणजे काय, तर क्रियाशीलता. आणि तम म्हणजे काय, स्थितीशीलता. या अनुषंगाने आपल्या सगळ्यांची वर्णनं या तिघांमध्ये बसतात तरतम भावाने. म्हणजे कसं, तर आता डॉक्टर आहे ना तो हुशार आहे, प्रचंड ज्ञान आहे, पण आळशी आहे, असं जर मला कोणी विशेषण लावली तर माझ्यामध्ये तुम्ही कुठले गुण असं आहे म्हणून सांगा. ज्ञानाला प्रकाशक म्हटलेलं आहे, म्हणजे माझ्यामध्ये ज्ञान आहे, प्रकाशक गुण आहे, म्हणजे कुठला गुण आहे, सत्वगुण आहे. बरोबर? तत्वगुण. पण माझ्याकडे काय आहे, आळसपण आहे, म्हणजे कुठला गुण आहे, स्थितीशीलत्व.
आळस आहे म्हणजे काय झालंय? स्थितीशील, तमोगुण. 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 बरोबर. म्हणजे अशा पद्धतीत तुम्ही विचार करा की हे जे सत्व रज तम आहेत यांना पण आपण व्यवस्थित स्टडी केलं पाहिजे, जेणेकरून अख्ख्या सृष्टीमध्ये जे जे पदार्थ आहेत त्यामध्ये सगळ्यामध्ये सत्व रज तम आहेच, आणि त्या गुणांनीच ते पदार्थ बनलेले आहेत. मग प्रत्येकामध्ये हे गोष्टी आपल्याला मिळतातच. उदाहरणार्थ एखादा दगड असेल, दगडामध्ये काय असेल गुण जास्ती? तमोगुण. बरोबर. कारण का? स्थितिशीलत्व आलं तिथे. बरोबर आहे. ओके. तर हे या 3 गुणांचा तरतम भाव झाला. त्याच्यानंतर आपल्याला समजण्यासाठी पुढे पुढे म्हणजे सृष्टी उत्पत्तीचे क्रम सांगताना पुढे काय झालं, तर त्यांच्यामधून महाभूत तयार झाली, किंवा आपण त्याला पहिल्यांदा महाभूतांच्या आधी काय तयार झालं, तर तन्मात्रा तयार तन्मात्रा. झाल्या. तन्मात्रानंतर महाभूत तयार झाली, महाभूत. आणि महाभूतांपासून सजीव आणि निर्जीव अशा पद्धतीत सृष्टी निर्माण झाली. बरोबर आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये पण तेच झालं. हे झालं सगळ्या सृष्टीचं सांगतोय मी. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा तेच झालं. काय काय झालं, तर तसंच आपल्या शरीरामध्ये सत्व रज तम गुण आहेत. बरोबर आहे. त्यांच्यामधनं आपल्याही शरीरामध्ये पंचमहाभूत आलेली आहेत. त्या पंचमहाभूतांपासून आपलं शरीर घडताना आपल्याला समजणारे पदार्थ म्हणून आपण 7 धातू घेतले. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. बरोबर आहे. हे पदार्थ तयार झाले. हा, आणि त्याच्यानं आपलं सगळं शरीर बनलं. ह्याला म्हणतो आपण व्यष्टी संकल्पना. आणि समष्टी म्हणजे अशाच पद्धतीत बाहेरची जी सृष्टी आहे त्याच्यामधले सगळे पदार्थ आपल्याला समजून घ्यायचे आहेत. ह्याच्यात थोडी चूक होता कामा नये, कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच माणसांना तत्वज्ञान कळत नाही. तत्वज्ञानाविषयी नंतर मग हळूहळू हळूहळू काय व्हायला लागतं, आकस निर्माण व्हायला लागतो. तर बेसिक ह्या गोष्टी समजून घेतलेल्या असल्या की पुढे अडचण येणार नाही. मग आता ह्याच्यात 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, की जे चेतन तत्व आहे, ज्याला परमात्मा सृष्टीत आपण म्हणतोय, त्याचाच अंश आपल्या अंगात जो आहे त्याला आपण जीव म्हणतोय किंवा आत्मा म्हणतोय. बरोबर आहे. ही ही चेतन तत्व झालं. आणि अचेतन ही सगळी बाकीची तत्व आहेत, ज्याला आपण त्रिगुण म्हणू, ज्याला आपण महाभूत म्हणू, ज्याला आपण सजीव निर्जीव सृष्टी म्हणू, हे सगळे अचेतन आहेत. बरोबर आहे. ज्याच्यात चेतना नाही आहे, परंतु याच्यात चेतनेचा समावेश झाला की मगच आपल्याला जीव संज्ञा होते, किंवा आपण ज्याला सजीव म्हणू, तो सजीव सहित, जीवासहित, आत्म्यासहित असलेला माणूस म्हणजे आपण त्याला सहजीव असं म्हणतो. बरोबर आहे. तर ही जी सृष्टी आहे, जशी समष्टी आहे तशी व्यष्टी आहे, ही गोष्ट आपल्याला कळली. आता इथे हा जो सांगतोय मी, की जो चेतन तत्व आहे, जो परमात्मा आहे, तो त्रिगुणा व्यतीत आहे. त्रिगुण आहेत का तिथे? नाही आहे. नाही. तो तो नुसतं चेतन तत्व आहे. प्रकृती, त्रिगुण, त्याच्यानंतर पंचमहाभूत ही संकल्पना वेगळी झाली, आणि त्याच्या अलीकडे असलेला आतमधला, त्याच्याही आतमध्ये जो सजीव किंवा चेतन स्वरूप आहे त्याला आपण आत्मा हे नाव दिलेलं आहे. मग हे जे गुण आहेत किंवा सगळं, हे सगळ्या चेतनाचा भाग नाही आहे. मग आपल्याला चेतनाला सुख आणि दुःख होतं असं म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. आलं लक्षात? परंतु सुख आणि दुःख निर्माण करणारी चेतना आहे असं पण आपण म्हणू शकतो. कारण त्याच्या व्यतिरिक्त, त्याच्या चेतनेशिवाय कुठली गोष्ट घडवणे शक्य आहे का? नाही आहे. म्हणजे याला प्रवृत्त करणारी जी मूळ शक्ती आहे, शक्ती स्वरूपात आहे आपल्या आतमध्ये, त्याला ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो किंवा या गोष्टींचा थर लावला जातो असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मी एक माणूस आहे, इथे जे शिकत आहेत ते पण माणसंच आहेत सगळी, पण मला विशेषण लागलेलं काय आहे? डॉक्टर आहे. का लागलं? कारण मी शिकलो, मी डॉक्टरला ऍडमिशन घेतली, मी डॉक्टर झालो, परंतु बेसिकली मी माणूसच आहे. बरोबर आहे ना? आणि माणूसच शिकू शकतो. आलं लक्षात? तसं इथे पण सांगताना तसंच आहे माझं सांगणं, की जी चेतन तत्व आहे
ते चेतन तत्व ज्याच्यात नसेल अशा व्यक्तीला सुख होऊ शकतं आणि दुःख होऊ शकतं असं आपण होऊ शकतं का? तर नाही होऊ शकत. बरोबर. एखाद्या माणूस निवर्तला म्हणजे काय आपण म्हणतो, जीव गेला. बरोबर आहे. म्हणजे काय झालं, तर त्याच्या शरीरातला जो चेतन तत्व होतं, जो आत्मा होता, तो निघून गेला. निघून गेली. मग जे त्याचं शरीर होतं ते जसंच्या तसं असतं. म्हणजेच त्या त्रिगुणातनं जे काही बनलेली पुढची प्रक्रिया झालेली आहे ती तशीच राहिली आहे, परंतु आतलं जी ऊर्जा चेतना आहे ती निघून गेलेली आहे. आलं लक्षात? तर अशा वेळी जे काही शरीराच्या बाबतीतलं घडणाऱ्या घटना आहेत त्याला आपण भौतिक म्हणतो. आलं लक्षात? आणि शरीराच्या आतमध्ये जे चेतन तत्व आहे त्याच्याशी जे संबंधित विषय आहेत त्यांना आपण आध्यात्मिक, आत्मिक विषय असं म्हणतो. म्हणून हे अध्यात्मशास्त्र आहे. आलं लक्षात? तर कन्सेप्ट तर क्लिअर आहेत ना ह्या सगळ्या? चेतन तत्व हे या सगळ्यापासून वेगळं आहे. जी भौतिक सृष्टी आहे त्या सगळ्यापासून वेगळं असणारं चेतन तत्व आपल्या शरीरात आहे आणि तो परमात्म्याचा अंश आहे. इथे हे त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर. ओके. आता परत आपण तिकडे शेअर मध्ये शेअर स्क्रीन. या देहात सुख दुःख निर्माण करणारी चेतना शक्ती म्हणजे आत्मा. हाच आत्मा म्हणजे परमात्म्याचा अंश आहे. आणि सत्व रज तम या निसर्गाच्या नैसर्गिक गुणांपासून मुक्त असलेला तो परमात्मा आहे. याच्यापासून मुक्त आहे तो. तो वेगळ्या पद्धतीत स्वतःच राहतो. तो फक्त द्रष्टा आहे. तो बघतो फक्त. तर त्याला कुठलंही आपण फक्त त्याला सगळी नावं देतो. मी डॉक्टर आहे, मी 6 फूट उंच आहे, माझं नाव अमोल आहे, अशा पद्धतीत आपण आपल्याला जरी त्याला नावं देत असलो तरी ऍक्च्युअल ते तसं काहीही नाही आहे. हे जे शुद्ध तत्व आहे त्याला कुठलंही आपण निर्लेप आहे. हे त्याला आपण लेप कुठली तरी देतो आणि आपल्यालाच बंधनात पाडून घेत असतो. आणि हा निर्लेप करणे, त्याला परत त्याच्या शुद्ध स्वरूपात प्रस्थापित करणे, यालाच मोक्ष असं म्हटलेलं आहे. बंधनात जो अडकलेला आहे, या सगळ्याच्या या शरीराच्या बंधनात अडकलेला आहे, त्यापासून सुद्धा मुक्ती मिळवणे म्हणजेच मुक्ती. अशा पद्धतीत ही संकल्पना आहे. काम क्रोध भयम चापी मोह लोभ मदो रजः जन्म मृत्युश्च कर्पण्यम शोकस्तंद्रा क्षुधा तृषा तृष्णा लज्जा भयम दुःखम विषादो हर्ष एव च एभिर्दोषैर्विनिर्मुक्तः स जीवः केवलो मतः. आता एवढ्या सगळ्या गोष्टी आपण आपल्यालाच लावलेल्या आहेत बघा. काय काय आपण काय काय करत असतो बघा. आपल्याला वासना आहे, क्रोध, भय, आसक्ती, लोभ, अभिमान, चंचलता, जन्म, मृत्यू, भ्याडपणा, शोक, आळस, भूक, तहान, तृष्णा, लज्जा, भय, दुःख, आनंद या सर्व दोषांपासून मुक्त असलेला जीव एकमात्र ब्रह्म आहे. ब्रह्म, परमात्मा हे सगळे समानार्थी शब्द आहेत. तर या सगळ्यापासून हा मुक्त आहे. हे सगळे आपल्या शारीरिक चाळ्यांचे घटक आहेत. या सगळ्यांपासून जो अलग आहे असं जे चेतन तत्व आहे त्याच्याविषयी इथे व्यवस्थित त्यांनी वर्णन केलेलं आहे की या सगळ्यापासून तो आहे तो मुक्त आहे. ओके. पुढे योगाचे ज्ञान आणि सराव एकत्रितपणे. तस्मात् दोष विनाशार्थम उपायम कथयामि ते योगहीनम कथम ज्ञानम मोक्षदम भवती ध्रुवम. म्हणून मी तुम्हाला हे दोष दूर करण्याचे मार्ग सांगतो, कारण केवळ शास्त्रांचे ज्ञान योगाभ्यास न करणाऱ्याला मोक्ष मिळवून देऊ शकत नाही. आता हे जे दोष त्यांनी इथे सांगितले कुठले कुठले आहेत? सगळे वासना, क्रोध, भय हे सगळे जे दोष आहेत हे सगळे दोष आपल्यामध्ये
आहेत, परंतु जे मूळ तत्व आहे ते आपण कसं सांगितलंय तर निष्कलंक आहे, त्याला कुठले निर्लेप आहे, कुठलंही त्याला लेपन नाही आहे, अशा पद्धतीत सुख दुःख तो त्याला लावतो आपण. तो शरीरात निर्माण करणारी चेतना म्हणून फक्त अस्तित्वात असतो, परंतु स्वतः मात्र हा तो नसतो. जे जे आपल्याला होतात, भावना होतात, आपल्याला क्रोध येतो, भय, आसक्ती, लोभ, ह्या सगळ्याला आपण त्याच्याशी जोडू शकत नाही. मग त्याला विशुद्ध स्वरूपात त्याच्या आपण कसा बघू शकतो? आणि हे शास्त्र आपल्याला याच गोष्टीचं ज्ञान देणार आहे. मग त्याच्याविषयीचं ज्ञान सांगण्यासाठी इथे आता कोण कोणाला सांगतंय सांगा बघू परत एकदा, कोणाला लक्षात आहे का कालचं आपलं लेक्चर? हे जे विष्णूंनी उपनिषद आहे, ब्रह्मदेवाला. हा बरोबर, म्हणजे हे जे उपनिषद आहे ते कोण कोणाला सांगतंय? विष्णू ब्रह्मदेवाला सांगतायत. मग आता हे विष्णू काय सांगतायत तर मी तुम्हाला हे दोष दूर करण्याचे मार्ग सांगतो, कारण केवळ शास्त्रांचे ज्ञान योगाभ्यास न करणाऱ्याला मोक्ष मिळवून देऊ शकत नाही. म्हणजे योगाभ्यास आपण केला पाहिजे, तो त्यांना ठासून सांगतायत की योगाभ्यास न करणाऱ्याला मोक्ष मिळत नाही, हे त्यांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. नुसतं शास्त्रांचं ज्ञान घेतलं, वाचून काढलं म्हणून काही होणार नाहीये. पुढे योगो ही सॉरी योगो ही ज्ञानहीनस्तु न क्षमो मोक्ष कर्मणी तस्मात् ज्ञानम च योगम च मुमुक्षुर दृढम अभ्यसेत. ज्ञान नसलेली व्यक्ती योग साधनेमध्ये मोक्ष मिळवू शकत नाही, म्हणून मोक्ष प्राप्तीच्या इच्छेने शास्त्रांचे ज्ञान आणि योगाभ्यास हे दोन्हीही उपाय करावे. आता इथे काय तेढ आहे तर फक्त नुसते शास्त्र वाचूनही होणार नाहीये. ज्यानं शास्त्र वाचलं आणि त्याचा जर प्रत्यक्षात क्रियाभ्यास केला नाही, कर्माभ्यास, तर त्याला मोक्ष मिळू शकत नाही. परंतु एखादा नुसताच उड्या मारायला लागला आसन करतोय म्हणून, आणि त्याच्यामध्ये कुठलीही जर शास्त्राची जोड नसेल, ज्ञानच नसेल त्या माणसाकडे, तर तो योग्य मार्ग पोहोचू शकेल का? नाही पोहोचू शकणार. म्हणजे शास्त्राचा अभ्यास करायचा, ज्ञान घ्यायचं आणि त्या ज्ञानाच्या आधाराने प्रयत्न करायचे, या गोष्टीला आपण शास्त्राभ्यास आणि कर्माभ्यास या दोन्हीच्या एकत्रित जोडीनं आपल्याला हे उपाय करायचे आहेत, असं इथे सांगितलेलं आहे. समजतंय ना मी काय सांगतोय ते? हो सर. ओके. नाही समजलं तर तिथेच थोडं थांबवा, म्हणजे आपल्याला विशेष स्पष्टीकरण देता येईल. मी थोडस हे आता कसं होतं, थोडं फास्ट जायला लागेल, आपल्याला वेळेचंही आपल्याला थोडंसं ध्यान ठेवायला पाहिजे. ज्ञातम येन निजम रूपम कैवल्यम परमं पदम निष्कलम निर्मलम साक्षात सच्चिदानंद रूपकम उत्पत्ती स्थिती संहार स्फूर्ती ज्ञान विवर्जितम एतद ज्ञानमिति प्रोक्तम अथ योगम ब्रवीमि ते. ज्या योग्यांनी स्वतःचे स्वरूप जाणले आहे तेच कैवल्य अवस्थेतील परमपद आहे. आता इथे कैवल्य हा एक शब्द आलेला आहे. हा जो कैवल्य शब्द आहे हा आपल्या योग दर्शनातला शब्द आहे. कैवल्य स्वरूप म्हणजेच आपला जो आतला जो परमात्मा आहे त्याला त्याच्या मूळ स्थितीमध्ये स्थापित करणे, किंवा त्याला जे आलेपन झालेलं आहे, त्याला जो हे मगाशचे जे आपले दोष आहेत ते सगळे काढून टाकल्यानंतर तो ज्या स्वरूपात त्याच्या स्वच्छ स्वरूपात अवस्थित होईल, त्याला आपण योगाची परम अवस्था असं म्हटलेलं आहे, त्यालाच कैवल्य असं म्हटलेलं आहे. तर हे या अवस्थेतील परमपद आहे. म्हणजेच काय तर आपल्या सगळ्या अशुद्धी आपण बाजूला काढल्या आणि त्याला स्वतःच्या स्वरूपात स्थापित केलं. आता ब्रह्म हे कसं आहे, किंवा त्याच्याविषयी त्याचं वर्णन केलेलं आहे की सच्चिदानंद शुद्ध सत्वरूप आहे. निसर्गाच्या नैसर्गिक नियमानुसार सृजन, अस्तित्व आणि विनाश या 3 अवस्था आहेत. हे सविशेष ब्रह्मज्ञान आहे. या ज्ञानाशिवायचे ज्ञान हे निर्गुण ब्रह्माचे ज्ञान आहे. आता बघा,
आपण तुम्ही कधी हे केलंय का, गणपतीचं म्हणा, स्तोत्र म्हणा, किंवा इतर कुठलीही स्तोत्र जर तुम्ही बघितली, तर त्याच्यामध्ये देवतांचं आपल्याला वर्णन केलेलं आढळतं. बरोबर? हम्म. की शंख, चक्र, गदा, पद्म अशा स्वरूपात आपल्याला विष्णूचं शंखम चक्रम जलौकाम अशा पद्धतीत आमच्या याच्या धन्वंतरीचं वर्णन केलेलं आहे. तर हे सगळं जे वर्णन असतं, आता गणपतीचं आपल्याला स्वरूप वर्णन करण्याचे भरपूर श्लोकामध्ये आपल्याला दिसतं की गणपतीला हत्तीचं प्रणम. गजानन, गजानन या शब्दामध्ये सुद्धा त्याचं वर्णन आलं, म्हणजेच त्याचे गुण आले जे सांगतायत इथे. उदाहरणार्थ कसं की प्रथम नाव वक्रतुंड द्वितीय. हा, वक्रतुंड म्हणा किंवा इतर काहीही श्लोक म्हणा तुम्ही, त्याच्यामध्ये त्यांचे गुण वर्णन केलेले आहेत. प्रत्येक देवतेचे वर्णन अशा पद्धतीत तिथे केलेलं आहे. मग हे जे गुण आहेत, या गुणांनुसार त्यांचं वर्णन करणे हे त्यांचं सविशेष ज्ञान सांगणे आहे. विशेषासहित विशेषण लावून जे सांगणारं ज्ञान आहे ते म्हणजे आपण त्याला सविशेष असं म्हणतो. मग आता हे जी सृष्टी आहे त्याच्या सृष्टीच्या सृजनाचं, अस्तित्वाचं आणि विनाशाचं या ज्या 3 अवस्था आहेत, पहिल्यांदा सृजन झालं, अस्तित्व आहे आणि त्यानंतर विनाश पण ठरलेला आहे. जी गोष्ट अस्तित्वात येते ती कधी ना कधी, माणूस जसा जन्माला येतो तर तो कधी ना कधी तरी मरतोच, तशा पद्धती सृष्टीचं पण नियम सगळीकडे सारखे आहेत. तर या ज्या सृजन, अस्तित्व आणि विनाश या 3 अवस्था आहेत, हे याचं ज्ञान करून घेणे हे सविशेष ब्रह्मज्ञान आहे. कारण ब्रह्मापासूनच किंवा परमात्म्यापासूनच ही सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. मग सविशेष अवस्थांचं ज्ञान करून घेणे म्हणजे सविशेष ब्रह्मज्ञान करून घेणे. ओके. आणि या ज्ञानाशिवायचे म्हणजे या विशेषणा विरहित या मूळ अवस्था आहे त्याचे ज्ञान, याला म्हणतात आपण निर्गुण ब्रह्माचे ज्ञान. आला फरक लक्षात आला? मगाशी जी संकल्पना मी तुम्हाला सांगत होतो, व्यष्टी, समष्टी, चेतन तत्व, या सर्वांचं इथे मिक्सचर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की मगाशी मी जे व्यवस्थित समजावण्यासाठी जे काय प्रयत्न केले ते आता इथे फळाला येत आहे आपल्याला. जी भौतिक सृष्टी आहे त्याच्यामध्ये ब्रह्म आहे की नाही आहे? आहे. सगळीकडे सगळीकडे अस्तित्वात आहे. परंतु काही ठिकाणी तो दगड स्वरूपात आहे, काही ठिकाणी फुलांच्या स्वरूपात आहे, काही ठिकाणी झाडांच्या स्वरूपात आहे, काही ठिकाणी कुत्र्याच्या स्वरूपात आहे, कुठेतरी कबुतराच्या स्वरूपात आहे, कुठेतरी मनुष्याच्या स्वरूपात आहे. बरोबर? या सर्वांच्या वेगवेगळ्या तरतम अवस्था आपल्याला इथे दिसत आहेत. मग याला ब्रह्म म्हणू शकत नाही का? तर म्हणू शकतो, पण प्रत्येकाला नाव वेगळं आहे. हा मनुष्य आहे, तो पक्षी आहे, तो साप आहे, तो कुत्रा आहे, ते झाड आहे. वेगवेगळ्या सविशेष ब्रह्मज्ञान झालं. आलं लक्षात? परंतु या सर्वाच्या मुळाशी जे परमतत्व आहे, जे शुद्ध आहे, ते मात्र निर्गुण आहे. कारण का? तर मगाशीच मी सांगितलं की सत्व आणि रज आणि तम या तिन्ही गुणांच्या व्यतिरिक्त ते आहे. त्या तिन्ही गुणांचा या तत्वाशी कुठलाही संबंध नाही. त्याच्यामध्ये चेतन तत्व म्हणून फक्त अस्तित्वात असलेलं अशा पद्धतीचं हे तत्व, ब्रह्मतत्व, परमात्म तत्व, आत्मतत्व या सगळ्या समानार्थी शब्दांनी इथे वर्णन केलेलं जे तत्व आहे त्याला आपण काय म्हणणार? निर्गुण ब्रह्म. जे गुणातीत आहे, गुणांच्या बाहेर आहे, गुणांच्या कक्षेच्या बाहेर आहे आणि जे आपल्याला गुणांच्या तरतम भावानं अनुभवाला येतं, जे सृष्टीत सगळीकडे दिसतं, आपण पाहू शकतो, त्या सगळ्याला सविशेष ब्रह्मज्ञान असं म्हणायचं. कन्सेप्ट हा? क्लिअर झालाय? हा, बोला. वेळ लागते बसा, पेशंट आहेत 5-6. झाल्यावर पाठवते. कोण बोलतंय का? माईक म्यूट करा जरा फक्त. आणि कोणाला बोलायचं असेल तर बोला, कोणाला नाही समजलं असेल तर बोला. सविशेष आणि निर्विशेष ब्रह्माच्या ज्ञानानंतर मी तुम्हाला योगाचे ज्ञान सांगेन असं सांगतात. एतत् ज्ञानमिति प्रोक्तम अथ योगम ब्रवीमीते. आता अथम, आता यानंतर
मी सुरुवात करतोय कशाची? योगम ब्रवीमिते, मी सांगणार आहे योगाला. मंत्रयोगादी, योगाचे 4 प्रकार. योगो ही बहुधा ब्रह्मन् विद्यते व्यवहारतः, मंत्रयोगो लयश्चैव हठो असौ राजयोगतः. वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे योगाचे विविध प्रकार आहेत, जसे मंत्रयोग, लययोग, हठयोग आणि राजयोग. आता हे शब्द आपल्याला कायम परिचयात आहेत. आपण जे आता हठ प्रदीपिका म्हणतो किंवा हठरत्नावली, हे सगळे ग्रंथ आपल्याला आता बऱ्यापैकी इथे मिळतात. तर हा जो योग आहे त्याचे इथे त्यांनी 4 प्रकार सांगितलेले आहेत मुळातले. कोणी कुठे सांगतायत? हे उपनिषदामध्ये सांगतायत. आणि हेच आपल्याला पुढे विस्तारित स्वरूपात वेगवेगळ्या छोट्या छोट्या ग्रंथांमध्ये बघायला मिळतात. मग हे आता प्रकार आपल्याला लक्षात ठेवले पाहिजेत. पहिला म्हणजे मंत्रयोग, दुसरा लययोग, तिसरा हठयोग आणि चौथा राजयोग. आता मग हे झाले योगाचे प्रकार. आपण म्हणजे विविध पद्धती आहेत या योगामध्ये पुढे सरण्यासाठी. तर हे ज्या विविध पद्धती आहेत, तसं मग योगामध्ये आपण जर समजा योगिक आचरण करायला सुरुवात केली, योगाचा अभ्यास करायला सुरुवात केली, तर काही टप्पे आहेत का? की हा पहिला टप्पा, हा दुसरा टप्पा, हा तिसरा टप्पा आणि मग योग सिद्ध होतो, अशा पद्धतीत काही टप्पे आहेत का? त्याचंही नॉलेज इथे दिलेलं आहे. आता इथे आरंभश्च घटश्चैव तथा परिचयाः स्मृतः निष्पत्तिश्चेति अवस्थाच सर्वत्र परिकीर्तिता. आता हे उपनिषद बघा. आता तुम्ही इथे म्हणजे ह्याला तुम्हाला काही कडी लागते का? तर डायरेक्ट सुरुवात केली बघा त्यांनी. मनावर नियंत्रण ठेवण्याच्या उपायामध्ये अनाहत नादाच्या 4 अवस्था आहेत. आरंभावस्था, घटावस्था, परिचयावस्था आणि निष्पत्ती अवस्था. आता ज्यांचं थोडंसं योगाचं नॉलेज आहे, ज्यांना थोडं योगाची पार्श्वभूमी आहे, अशा स्टुडंटना पटकन लक्षात येतात की ह्या सगळ्या नादाच्या अवस्था सांगितल्यात, जे हठप्रदीपिकामध्ये वर्णन केलेले आहेत. मग ह्याचा इथे काय संबंध आहे? तर इथे आता थोडंसं मला तुम्हाला हे द्यावं लागेल, म्हणजे नरेशन असं द्यायला लागेल की आपण जे काही करणार आहोत त्याच्यामध्ये यौगिक प्रक्रिया केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय होणार आहे? तर आपल्याला आपल्या जो आत्मतत्व आहे त्याच्यापर्यंत पोचायचं आहे. पण आपण स्वतःला जे काही म्हणवतोय की मी हे करणार आहे, म्हणजे कुठून काय करणार आहोत आपण? तर माझ्या बुद्धीनं मी विचार करेन, माझ्या बुद्धीनं मी ध्यान लावेन, माझ्या मनानं एकाग्रता करून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करेन, आसन शरीरानं लावेन, प्राणायाम शरीरानं करेन, बरोबर आहे. परंतु या सगळ्याचा परिपाक कुठे होणार आहे? तर मनावर नियंत्रण करण्याच्या पद्धतीवर होणार आहे. आता इथे मागाशी जे मी तुम्हाला सांगितलं की चेतन तत्व एका बाजूला, त्यानंतर गुण आले आणि गुणांच्या पुढे काय आलं? सगळी सृष्टीची उत्पत्ती झाली. शरीरामध्ये सुद्धा तेच घडलं हेही सांगितलं. मग आता ह्याचा जर मध्य काढला तर आपल्याला जी जाणीवा होतात, आपल्या ज्या ज्ञानेंद्रिय आहेत त्या सगळ्या जाऊन ज्ञान कुठे देतात? तर आपल्या चित्ताला किंवा मनाला देतात. ही संकल्पना आपल्या योगामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. मग हे जे चित्त आहे ते सतत बहिर्मुख असतं. बहिर्मुख म्हणजे काय? तर आपल्या सगळ्या ज्ञानेंद्रियांकडे आणि कर्मेंद्रियाकडे प्रवृत्त असतं. म्हणजे मला डोळ्याने सतत डोळे उघडले की मला दिसायला चालू होतं. जरा कुठे खटफुट वाजल्यानंतर मला ऐकायला यायला लागतं. परंतु जर मी या चित्ताचा फोकस या सगळ्या ज्ञानेंद्रिया आणि कर्मेंद्रियांच्या वरून काढला आणि तोच विरुद्ध दिशेला म्हणजेच आत्मतत्वाकडे वळवला, तर त्याला त्याचं ज्ञान व्हायचं बंद होईल. आणि ही जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये फोकस आत्मा किंवा चेतन तत्वाकडे वळवल्यानंतर आपल्याला त्याचं ज्ञान व्हायला सुरुवात होईल. कारण ज्ञान घेण्यासाठी आपल्याला चित्त नावाचा अवयव दिलेला आहे. मग हे मनावर नियंत्रण करणे
चित्तावर नियंत्रण करणे, या सगळ्या ज्या योगिक क्रिया आहेत, या सगळ्याचा परिपाक हा अशा स्वरूपात होत असतो. आपले जे चित्त आहे, मन आहे, ही जी संकल्पना आहे, त्याच्यावर आपण अशा पद्धतीत संस्कार करतो की त्याला बहिर्मुखतेकडून अंतर्मुखतेकडे वळवतो. योगाचा हा म्हणजे योगाभ्यास हा या पद्धतीने डिझाईन केलेला आहे की आपल्या चित्ताला अशा प्रकारे ट्रेन करायचं की आपल्याला त्याची दिशा बदलायची आहे आणि त्याला अंतर्मुख करायचं आहे. आलं लक्षात? म्हणून इथे त्यांनी डायरेक्ट सुरुवात जरी केली असली तरी तुम्हाला ही पार्श्वभूमी सांगितल्यानंतर लक्षात येईल की मनावर नियंत्रण ठेवायला उपाय जे सांगितलेले आहेत त्यात नादाच्या 4 अवस्था आहेत. आरंभावस्था, घटावस्था, परिचयावस्था आणि निष्पत्ती अवस्था. आता हे सगळं काय आहे हे पुढे आपल्याला येणार आहे, याच्यातच येईल, पुढे येईल. ओके. पण या अवस्थातून आपलं मन जाणार आहे हे लक्षात घ्यायचं. मनावर जसं आपण नियंत्रण करायला लागू तसं योगाच्या याच्या अवस्था दिसायला लागतात, अनुभवायला येतात. म्हणून त्यांचं हे वर्णन इथे छोट्या स्वरूपात करून ठेवलेलं आहे. पण आपल्याला हे पुढे हठयोग प्रदीपिका पण अभ्यासाला आहे आणि त्याच्यामध्ये या नादानुसंधान नावाचं एक अख्खं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणामध्ये या सगळ्या 4ही अवस्था व्यवस्थित वर्णन करून ठेवलेल्या आहेत. त्या पुढेही अभ्यासाला येणार आहेत, इथे पण आपल्याला मिळणार आहेत. आता आपण पुढे सरकूया. का ह्याच्यावर अजून काही बोलायला हवंय आपण? कारण हे ह्या स्वरूप एवढ्याच छोट्याच म्हणजे एका श्लोकात त्यांनी इथे फक्त मांडून ठेवलंय, बस, बाकी काय नाहीये. की याचं विस्तृत वर्णन खाली करणार आहेत, कारण योगाच्या सगळ्या गोष्टी पुढे 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 सांगतच जाणार आहे ते. ओके. ते पुढे क्रमानं तर येणार आहे हे सगळं. पुढे बघूया. आता आपण मगाशी काय बघितलं? मंत्रयोग, लययोग, हठयोग आणि राजयोग. आता आपण त्यातल्या एकेकाचं बघूया. मंत्रयोगाची लक्षणे. एतेषां लक्षणं ब्रह्मन् वक्षे शृणु समासतः मातृकादियुक्तं मंत्रं द्वादशाब्दं तु यो जपेत् क्रमेण लभते ज्ञानम् अणिमादि गुणान्वितम् अल्पबुद्धिः इमं योगं सेवते साधक अधमः. हे ब्रह्मदेवा, त्यांची लक्षणे मी थोडक्यात सांगतो मंत्रयोगाची. जो व्यक्ती मातृक म्हणजेच अक्षर किंवा अक्षरांनी बनवलेल्या मंत्रांचा 12 वर्षे जप करतो, त्याला हळूहळू अणिमा इत्यादी सिद्धींचे ज्ञान प्राप्त होते. सिद्धी योगामध्ये अचिव्हमेंट्स आहेत काही, जे योग साधकानं योगाला सुरुवात केल्यानंतर त्याला काही गोष्टी प्राप्त होतात. त्याच्यामधल्या अणिमादी सिद्धी सांगितलेल्या आहेत. आता ह्या सिद्धी ह्या योगांच्या मधला अडथळाच आहेत. म्हणजे एखादा योगी ही सिद्धी मिळाल्यामुळे त्याचा वापर करायला सुरुवात करून योगभ्रष्ट होतो, म्हणजे योग मार्गावरून च्युत होतो, तो बाजूला होतो. तर तसं त्यांच्याकडे बघणं हे पण आवश्यक आहे. अणिमादी ज्या सिद्धी आहेत त्यांच्या पाठी न लागता आपल्या मनाला ट्रेन करत असताना या मनाला सिद्धी ऑटोमॅटिक निर्माण होत असतात आणि त्या सिद्धींना आपण तटस्थपणे बघता आलं पाहिजे. आपल्याला त्याचा वापर न करता किंवा त्याचा वापर फक्त आणि फक्त ज्ञान घेण्यासाठी किंवा आत्म्याचं ज्ञान मिळवण्यासाठी करावा, अशा पद्धतीत आपण ह्याचं लक्षात ठेवायचं आहे. अणिमादी सिद्धी. आता उदाहरणार्थ आपल्याला हनुमंताचं चरित्र माहिती आहे बऱ्याच सगळ्यांना, की तो त्या वाटिकेत गेला आणि तिथे सीतेला भेटायला गेल्यानंतर तो कुठल्या स्वरूपात गेला होता, तर तो मुंगीपेक्षा सुद्धा लहान होऊन गेला. तो कोणालाच दिसला नाही. मग हे लहान होणे, मोठे होणे, अशा प्रकारच्या सिद्धी. हनुमंत उडून इकडून तिकडे जाऊ शकत होता. तो एकाच वेळी विराट रूप धारण करू शकत होता. तो कोणाच्याही मनातलं काही जाणू शकत होता. ह्या सगळ्या सिद्धी आहेत ज्या आपल्याला योग मार्गावर चालत गेल्यानंतर प्राप्त होतात. जसजसं मंत्रांचं ज्ञान किंवा अक्षरांचं ज्ञान, आता इथे क्लिअर कट त्यांनी म्हटलंय
की अक्षर किंवा अक्षरांनी बनवलेले मंत्र. मंत्र या शब्दाचा अर्थ सुद्धा आहे, मंत्र म्हणजे मननात त्रायते, मनाचे तारण करणारा. आलं लक्षात? तर हा जो मंत्र आहे तो अक्षरांचा समूह आहे, किंवा एक अक्षर सुद्धा सफिशियंट आहे. अक्षर किंवा अक्षरांचा समूह यांचा जर आपण 12 वर्षे जप केला तर त्याला हळूहळू अणिमादी सिद्धी प्राप्त होता. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं तर आपलं जे मूलाधार चक्र आहे त्या मूलाधार चक्राचं अक्षर आहे लम. एखाद्यानं समजा लम या मंत्राचा जप चालू केला, एकाच मंत्र म्हणजे एकच अक्षर आहे हे, तर या अक्षराचा जर जप चालू केला तर 12 वर्षामध्ये त्याला कुठली तरी सिद्धी नक्की प्राप्त होईल. तसंच एखाद्यानं समजा गायत्री मंत्राचा जप चालू केला. गायत्री मंत्र हा एक अक्षरांचा समूह आहे. मग त्या समूहाचा जप करून झाल्यानंतर त्याला 12 वर्ष जर केला तरी सुद्धा अणिमादी सिद्धीचे ज्ञान प्राप्त होते. आता इथे मात्र शेवटचं जे वाक्य आहे ते महत्वाचं आहे. अल्पबुद्धी इमम योगम सेवते साधकाधमः. अधम साधक किंवा अल्पबुद्धी साधक जे आहेत ते मंत्रयोगाची मदत घेतात. आता हे त्यांनी त्यांच्या म्हणजे प्रत्येकाचा हा व्ह्यू आहे, परंतु ह्याला पण कारण आहे. हे हळूहळू पुढे आपल्याला कळत जाईल काय आहे याच्या मुळाशी. खूप काही बोलून एकाच वेळी सगळं संपवून टाकण्यातही काही मजा नसते, त्यामुळे आपण थोडं याच्याकडे अशाच पद्धतीत बघूया. ओके, पुढचा योग लय योग, त्याची वैशिष्ट्ये. लययोग लययोगश्चित्तलयः कोटिशः परिकीर्तितः गच्छन्ति गच्छन्तिष्ठन् स्वप्नम भुंजनम ध्यायेत निष्कलम ईश्वरम. आता लययोग म्हणजे काय तर लय करणे. लय करणे म्हणजे नष्ट करणे, नाश करणे. लययोग कशाचा लय करायचा आहे तर मनाचा लय करायचा आहे, चित्ताचा लय करायचा आहे. चित्त मन हे समानार्थी शब्द आहेत असं आता गृहीत धरा. काही त्याच्याविषयी फार विचार करण्याची गरज नाही. हळूहळू हळू तुम्हाला ह्या सगळ्याच्या कलांची माहिती होणार आहे जसे पुढे अभ्यासात आपण जाणार आहोत तसं तसं. लय योग म्हणजे मनाचा लय. आता इथे विवेक ख्याती या अवस्थेत जेव्हा बुद्धी आणि पुरुष स्वरूप यातील फरक कळतो तेव्हा मनाचा अधिकार संपतो. आता जे मी मगासपासून कन्सेप्ट क्लिअर ठेवा म्हणून जे सांगत होतो ते इथे आलं बघा, की आपल्याला जसं आपण योगात प्रवृत्त होणार आहोत तसं आपण कशाचं ज्ञान करून घेणार आहे तर चेतन तत्वाचं, परमात्म तत्वाचं, ब्रह्म तत्वाचं ज्ञान आपण करून घेणार आहे, जे चेतन आहे, जे गुणांपासून व्यतिरिक्त काहीतरी आहे. आणि गुणांच्या संयोगाच्या स्वरूपात आपल्याला काय काय मिळालेलं आहे तर आपलं मन आहे, आपलं शरीर आहे, पंचभौतिक आपलं सगळं संघटन आहे, आपलं धातू संघटन आहे, हे सगळं आपल्याला गुणांपासून मिळालेलं आहे. त्याच्यातच बुद्धी आली, मन आलं, चित्त आलं, सगळं आलं. ओके, परंतु आत्मतत्व हे मात्र या सर्वांपासून वेगळं आहे. आणि या हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत याचं ज्ञान करून घेणे याला म्हणतात विवेक ख्याती. हा शब्द स्वरूपातच लक्षात ठेवा, विवेक ख्याती. या ज्या माणसाला विवेक ख्याती होते असं आपण म्हणतो त्याला काय झालेलं आहे तर त्याला हे समजलेलं आहे की माझी बुद्धी आणि माझ्यातलं पुरुष स्वरूप आत्मतत्व या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे माझ्या बुद्धीनं मी असा विचार करतो की मी डॉक्टर आहे, मी असा विचार करतो की माझं नाव अमोल आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, असं आहे तसं आहे सगळ्या गोष्टी. परंतु जे मूळ तत्व आहे ते मात्र अशा कुठल्याही स्वरूपात नाहीये, ते चेतन अवस्थेतलंच तत्व आहे आणि तेच परब्रह्म स्वरूप आहे. हे दोघांमधला फरक जेव्हा त्याला कळतो या अवस्थेला आपण काय म्हटलेलं आहे विवेक ख्याती. दोघांमधला फरक समजणे, बुद्धी
हे तत्व वेगळं आहे आणि पुरुष तत्व हे वेगळं आहे. म्हणजे मी जे समजतोय माझ्याविषयी त्यापेक्षाही माझ्या आतमध्ये जे चेतन तत्व आहे ते काहीतरी वेगळं आहे हे समजणे, याला म्हणतात विवेक ख्याती. आणि त्यानंतर त्याचं दर्शन होणे, त्याला नीट त्याच्या गुणांसह समजून घेण्याचा प्रयत्न करणे, या सर्व गोष्टी कुठे येतात? समाधी अवस्थेत येतात. आलं लक्षात? त्यानंतर आपल्याला समाधीच्या अंगानं त्याचा संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी ज्या अवस्था आहेत त्या पुढच्या अवस्था आहेत. तर आतापर्यंत आपण हे बघितलं मनाचा अधिकार कसा, म्हणजे मन, लय आणि लय योग याचा संबंध. आपण लय म्हणजे मनाचा लय आणि त्याच्याशी संबंधित जी प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणतो? लय योग. लय योगानं काय साध्य होतं? तर मन किंवा बुद्धी किंवा आपला अहंकार, आपण जे स्वतःला मनात आपल्या जे प्रतिमा निर्माण केलेली आहे तीच नष्ट होते, लय होतो त्या गोष्टीचा. मग उरलं काय? तर उरणारं जे तत्व आहे ते म्हणजे चेतन तत्व. आणि त्याच्यामध्ये फरक आहे हे जेव्हा ज्याला समजतं तो विवेक ख्याती प्राप्त योगी. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. चित्तलय हे अत्यंत प्रशंसनीय आहे. त्याच्यामुळे उठताना, बसताना, झोपताना, खाताना, पिताना नेहमी निष्कल ईश्वराचे चिंतन करावे, याला म्हणतात लय योग. आलं लक्षात? उठताना, बसताना, खाताना, झोपताना, पिताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे सर्व जे काही आहे ते त्याच्या मुळाशी ब्रह्मतत्व आहे, आत्मतत्व आहे, माझ्या आतही हे तत्व आहे. या गोष्टीचा आपल्याला सतत जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे जाणीव असणं, सगळ्या ठिकाणी ईश्वराचे चिंतन करावे म्हणजे लययोग. त्यानंतरचा आहे हठयोग. किती वाजलेत? 8. हठयोग संपवूया. ओके. स एव लय योगः स्याद हठयोगमतः शृणु यमश्च नियमश्चैव आसनं प्राणसंयमः प्रत्याहारो धारणा ध्यानं भ्रूमध्यमे हरिं समाधिः समतावस्था साष्टांगो योग उच्यते. आता हठयोग आहे का? स एव हठयोगा, स एव लय योगा, हे हा सगळा लययोग सांगून झाला. स्याद हठयोग मतः शृणु, माझ्याकडून आता तुम्ही हठयोगाचं ज्ञान घ्या किंवा आता हठयोग ऐका. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, भुवयांच्या मध्यभागी हरीचे ध्यान आणि समाधी, हे हठयोगाचे 8 अंग आहेत. आता ह्यालाच आपण अष्टांग योग असं म्हणतो. तर जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना हठयोग म्हणजे योगाविषयीचं काही ज्ञान नाही आहे त्यांनी हे पाठच करायचं. हे कुठले आहेत? सर कुठल्यानुसार आहे सर हे हठयोगाचे चतुरंग आहेत ना 7 मारामांसात? मला अष्टांग जरा योग चतुरंग आहेत ना सर ऐकायला म्हणजे नाही आलं. हठयोगचे हे चतुरंग आहेत ना सर 7 रामनुसार आणि हो हो अष्टांग. हो. हा आता हे ते आता आपल्याला कसं हे उपनिषद आहेत ना, ही हा हठयोगाच्या आधी 5,000 वर्ष लिहून ठेवली. म्हणजे हठप्रदीपिकेच्या आधारी हठप्रदीपिकेच्या आधी 5,000 वर्ष हे लिहून ठेवलेलं ज्ञान आहे. बरं. आलं का लक्षात? मग हो त्याचं हो हो लोकांच्या दृष्टीनं फ्रॅक्शन करून समजायला सोपं, काम करायला सोपं, अशा पद्धतीत लोकांनी सॅग्रिगेशन करून वेगवेगळे ग्रंथ निर्माण झाले पुढे. जसं मी म्हटलं हे 5,000 वर्षापूर्वी झालं. त्यानंतर भगवद्गीता जेव्हा झाली महाभारताच्या कालावधीत, त्याच्यातही योगाचं ज्ञान आहे. तिथे पण ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे त्याच हे नाथ कालावधीत संप्रदायाच्या वेळचं आहे का हे जे आता म्हणजे सांगतात नाथ संप्रदायामधलं? हम्म त्याच्यानंतर इसवी सन पूर्व 600 वर्ष 700 वर्षापूर्वी साधारण ह्यांचा काळ मानला जातो आपल्या पतंजली मुनींचा. तर त्यावेळी त्यांनी जे सांगितलेलं आहे तो योग जो आहे त्याच्यामध्ये कुठली आसनं पण सांगितलेली नाहीत.
ज्याचं वर्णन केलेलं नाही, फक्त आसन एवढं एकच सांगितलंय, परंतु वर्णनात्मक काही नाही, असाही ग्रंथ आहे. परंतु तो जो आज आपल्या भारतीय मानसशास्त्र म्हणून जगातल्या सगळ्या भाषांमध्ये आज तो म्हणजे ट्रेंडिंग आहे, की आजही ते जगाला सगळ्या म्हणजे भूल पाडतं. म्हणून योगाचा जो प्रसार प्रचार होतोय त्या सगळ्याच्या मुळाशी असलेल्या ह्या गोष्टी आहेत ज्या आपण आता शिकतोय. त्यामुळे त्या अनुषंगाने याच्याकडे बघायला सुरुवात करा, की इथे जरी अष्टांग योग सरळ इथे हठयोगामध्ये घातलाय. हा, अष्टांग योग इथे हठयोगामध्ये घातलाय असं तुम्ही म्हटलात तरी चालेल. कारण का, तर कुठल्याही मार्गाने तुम्ही चला, योगामध्ये हे सगळं जेव्हा ज्या ज्या मार्गानं ज्यानं लिहून ठेवलं तो सगळा पोचणार कुठे आहे, तर आत्म्यापर्यंत. आलं लक्षात? नावं कितीही वेगळी देऊ शकतील, परंतु बेसिकली जे पोचण्याचं साधन आहे ते म्हणजे योग आहे. तर अष्टांग योग हा इथे वर्णित आहे, परंतु हे आपल्याला पुढे पण येणार आहे अभ्यासाला, आणि ते असणार आहे कशामध्ये? हठयोग प्रदीपिकेमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या आधीचा ग्रंथ कुठला सापडणार आहे, तर पतंजली योग दर्शन. पतंजलीचा योगदर्शन, योगदर्शनामध्ये सापडणार आहे. अजूनही पुढे घेरंड संहिता आहे. कुठले म्हणजे आता हे नाथ संप्रदाय वगैरे हे सगळे संप्रदाय नंतर खालती खालती जसजसे काळ पुढे सरकत चालला तस तसं आपल्याला योगाच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये बदल दिसत आले. जसं जसं ज्या ज्या महात्म्यांना शक्य झालं तसं तसं त्यांनी सोपं करून ज्ञान देण्यासाठी लोकांना पद्धती पाडत गेले. आलं लक्षात? त्यातली एक पद्धत म्हणजे हठप्रदीपिकेमध्ये सांगितलेली. परंतु या सर्वाच्या मुळाशी असलेले ग्रंथ कुठले आहेत, तर हेच आहेत. त्यांनी ह्याच्यातूनच घेतलं आणि लोकांना त्यांनी उपनिषदामधनं घेतलं, ते स्वतःवर प्रॅक्टिस केलं, त्याची एक संप्रदाय तयार होण्या इतपत त्यांनी अनुभव घेतले आणि लोकांना शिकवले. हे लक्षात घ्या. मग ते सोपं सोपं करूनच शिकवलं, फ्रॅक्शन करून शिकवलं, पण त्याच्या बेसिक मुळाशी हे सगळं आहे. मग हे मुळात काय लिहून ठेवलंय? अष्टांग म्हणजे काय, अष्टांग योग म्हणजे काय, ते यांनी इथे हठमध्ये लिहून ठेवलंय. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. याचे फ्रॅक्शन करायचे म्हटले तर काय करता येईल? तर अंतरंग योग, बहिरंग योग. बहिरंगामध्ये काय येणार? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. आणि धारणा, ध्यान, समाधी हा अंतरंग योगामध्ये येणार. मग अशा पद्धतीत फ्रॅक्शन करत जाणे हे सगळं पुढच्या ग्रंथांचं काम आहे. सांगितले 10-15 मिनिटं अजून म्हणून. हळू बोल, मी इतकं काय केलं नाही. हळू काय, मग तुला 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 अगोदरच सांगितलं, आल्याला तुझा अभ्यासाचा अगोदर बघायचा. मॅडमचं लेक्चर चालू झालंय बहुतेक. मॅडम म्यूट करा जरा. ओके, तर ही काय आहेत? अष्टांग आहेत. कशाची आहेत? योगाची 8 अंग आहेत. आता ही जी अष्टांगांची प्रॅक्टिस आहे हे आपल्याला मॅक्झिमम ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे योग म्हणजे आपल्याला जे बाहेर जगात बघायला मिळतो तो म्हणजे काय मिळतो? आसन आणि प्राणायाम. धारणा, ध्यान सुद्धा कोण शिकवायला आजकाल बघत नाही, बरोबर आहे. परंतु आपण मात्र या सगळ्या सिस्टीम मध्ये असताना यम म्हणजे काय बघणार, नियम म्हणजे काय बघणार, आसन काय बघणार, प्राणायाम कसे आहेत, त्याचे प्रकार कुठचे सगळं बघणार, प्रत्याहार म्हणजे काय ते बघणार, धारणा कशी करायची, ध्यान कसं करायचं आणि समाधीपर्यंत कसं पोचायचं, या सगळ्या अवस्थांची आपण डिटेल माहिती पुढच्या ग्रंथामध्ये कशी येत गेली, त्याच्यामध्ये कसे बदल होत गेले, हे सगळं आपल्याला हळूहळू प्रत्येक वर्षी येत जाणार आहे. ओके. आता हठयोगाची अंग अशा स्वरूपात इथे वर्णन केलंय. महामुद्रा, महाबंधो, महावेदश्च खेचरी, जालंधरो, उड्डीयानश्च, मूलबंधस्तथैवच. महामुद्रा, महाबंध, महावेध आणि खेचरी या मुद्रा आहेत. बघा, ह्याच्यात त्यांनी 4 मुद्रा सांगितल्या: महामुद्रा, महाबंध, महावेद आणि खेचरी. या मुद्रा 4 कुठे सांगितलेल्या आहेत? योग तत्वोपनिषदात. आणि बंध कुठले सांगितलेत? जालंधर बंध, उड्डीयान बंध आणि मूलबंध. हे 3 बंध हे हठयोगाचे मुख्य भाग आहेत.
ओके. माझ्या मते ह्याचा नंतरचा एक श्लोक घेतो फक्त. दीर्घ प्रणव संधानम सिद्धांत श्रवणम परम वज्रोलीच अमरोलीच सहजोली त्रिधामता. दीर्घ प्रणव संधानम, प्रणवाचा दीर्घकाळ, प्रणव म्हणजेच ओंकार, प्रणवाचा दीर्घकाळ जप करणे. आता इथे तुम्ही जर बघितला तर इथे कुठेही तुम्हाला ओम हा शब्द दिसणार नाही. कारण का, तर त्यावेळेचे लोक प्रणवाचा दर्जा इतका उच्च मानायचे की त्याचं आपल्या मुखातून उच्चारण हे निषिद्ध मानत असत. त्याच्याऐवजी त्याला प्रणव नावाचा शब्दानं उच्चारण केलं जात असे. आज आपण अशा पद्धतीत वागत असतो की कुठेही आपण कुठेतरी बसलोय घाणेरड्या ठिकाणी आणि तिकडे आपल्या देवखोलीत कुठला तरी ओम चालू असतो किंवा कुठलं तरी एखादं स्तोत्र चालू असतं, मंत्र चालू असतो कुठला तरी. तुम्ही कुठेही आपल्या या बेसिक जे ग्रंथ आहेत तिथे जर बघितलं तर तुम्हाला असं ओम असं शब्दात कुठेही तुम्हाला उच्चार दिसणार नाही. त्यामुळे याही गोष्टींचा आपण थोडासा विचार केला पाहिजे. ओके. दुसरं, आपण गायत्री मंत्र म्हटला शब्द की आपण लगेच तो जोरात चालू करतो. परंतु गायत्री हा शब्द फक्त तुम्हाला दिसेल ग्रंथामध्ये, त्याच्याविषयीची गुप्तता पाळण्यासाठी इथे सांगितलेलं आहे. कारण मंत्रांमध्ये शक्ती असते आणि त्या शक्तीचा गैरवापर होऊ नये याकडे या शास्त्रांचं पूर्ण लक्ष होतं. आणि जिथे आपण एनर्जीवर काम करणार तिथे त्याच्याविषयीच्या काही मर्यादा पाळणं हे आवश्यक असतं. तेव्हा हे एक समजून घ्या की इथे यांनी शब्द वापरताना कसा वापरलाय, दीर्घ प्रणव संधानम. इथे असं पण म्हणू शकले असते दीर्घ ओंकार, असं पण म्हणू शकले असते, पण तसं नाही म्हटलंय. इथे कसं म्हटलंय, दीर्घ प्रणव संधानम सिद्धांत श्रवणम परम वज्रोलीच अमरोलीच. सिद्धांत श्रवणम परम म्हणजे धर्मग्रंथांचा अभ्यास किंवा शास्त्राचा अभ्यास, म्हणजे या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास जेवढे आपल्याला शक्य आहेत. उपनिषद आहेत, वेद आहेत, आरण्यक आहेत, ब्राह्मण ग्रंथ आहेत, या सगळ्यांचा अभ्यास आणि त्यांच्यावर चर्चा करणे, श्रवणम. त्यानंतर वज्रोली, अमरोली आणि सहजोली हे सुद्धा हठयोगाचेच भाग आहे. ओके. एतेषां लक्षणं ब्रह्मं प्रत्येकं शृणु तत्वतः लघु आहारो यमेश. नको, हे आता पुढे जाऊ दे, आपण आज थांबूया. ह्याच्या म्हणजे ह्याच्यावर घोषणेची आपल्याला काय आज गरज नाहीये, कारण आता पुढे वेगळा टॉपिक आपल्याला चालू होईल. तर आज आज जे लेक्चर घेतलंय ते मला वाटतंय व्यवस्थित समजलं असेल. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा जे मी आता तुम्हाला सिद्धांत म्हणून सांगितले समजून, ते सगळे येणार आहेत. मग तिथे मी परत परत आता उल्लेख करत नाही बसणार आहे. नाही समजलं तर तुम्ही विचारा, मग मी परत बेसिक कडे जाईन, नाही असं नाही. परंतु हे सगळं आपल्याला ठासून लक्षात ठेवण्याची गरज आहे. आज नवीन एक शब्द आपण शिकलो, विवेक ख्याती. विवेक ख्याती म्हणजे बुद्धी आणि शरीर इतर सगळं हे वेगळं आहे आणि चेतन तत्व वेगळं आहे. अशा स्वरूपाचं ज्ञान ज्या माणसाला होतं त्याला म्हणतात, त्या अवस्थेला म्हणतात विवेक विवेक ख्याती होणे. आलं लक्षात? तर ह्या सगळ्या सिद्धांतावर आपण काम करू. ज्या माणसाला योगाभ्यास केल्यानंतर असं ज्ञान होतं की आपल्या शरीरामधलं चेतन तत्व, आत्मा, परमात्मा या गोष्टी वेगळ्या आहेत आणि माझं मन, माझी बुद्धी, माझं चित्त, माझं शरीर ही गोष्ट वेगळी आहे. हे दोघांपासून एकमेकाला जोडण्याची जी क्रिया आपण रोज करत असतो की मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी म्हणजे माझं शरीर आहे, मी किती देखणं आहे, मी किती डॉक्टर आहे, काय आहे, असं सगळं जे काय आपल्याला आपण जोडत असतो विशेषण, ही सर्व फक्त या शरीराशी संबंधित आहेत, या चित्ताशी संबंधित आहेत. त्याच्या पलीकडेही एक चेतन तत्व आहे जे सर्वव्यापी आहे, जे ब्रह्म आहे. असा ज्ञानाचा साक्षात्कार ज्याला होतो की चित्तापासून ब्रह्मतत्व किंवा
आत्मतत्व हे वेगळं आहे असं दोघांमधलं वेगळेपणाचं ज्ञान ज्या माणसाला होतं त्याला आपण काय म्हणतो, विवेक ख्याती. ओके, ठीक आहे. तर आज आपण कुठल्या श्लोकावर थांबलोय बघा? 27 पर्यंत घेतले, 28वा ओके नाही घेतलं. ओके. आता उद्यापासून आपण तिथे चालू करू. मला थोडंसं समजा उद्या विसरलो तर आठवण करा, म्हणजे हे कोणीतरी लक्षात ठेवत जा, म्हणजे आपण परत परत रिपिटेशन नाही होणार. ओके, ठीक आहे. चला आज आपण इथे समारोप